सुषमा दरवाजा उघड सुषमा. मी चुकलो नाही सुषमा. प्लीज दरवाजा उघड ना, मला बोलायचंय तुझ्याशी. मला काही बोलायचं नाहीये सयाजी, निघ इथून तू, निघ. सुषमा सुषमा ऐकून तरी घे माझं. सुषमा सुषमा दरवाजा उघड सुषमा. ए मी चुकलो नाही सुषमा, प्लीज. मग मान्य माझा चुकला. तुझी ती कायरी काकी पण चुकता ना गो. सयाजी कसो हा ना माका चांगला माहिती. एका हातान कधी टाळी वाजत नाही. मी कावेरी काकीशी बोलणार. मला सगळं खरं खोटं करायलाच हवंय. सुषमा उघड ना दरवाजा. सुषमा सांभाळा स्वतःला. उठा. आरामात. काकी पूर्वा ते मी काय पूर्वा सयाजी कावेरी. काय केलं तू पूर्वा? लागला त्याला. सयाजी पूर्वा तू हे नाही केलं पाहिजे होता. काकी काहीच केलं नव्हतं त्यांनी. अगं तो तुझ्या जवळ मगाशी पण ना विहिरीजवळ त्यांनी तेच केलं. मला वाटलं काहीतरी गैरसमज झाला असेल सगळ्यांचा. पण आता पुन्हा मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं ना काय झालं ते. आणि तरी पण तू म्हणतेस की मी त्याला दोष नाही द्यायचा. पूर्वा चुकीचं बघितला तू. काकी मी ना नंतर बोलते तुझ्याशी. काय झालं ते तरी बघू. पूर्वा रक्त येतो. डोक्याला लागलंय. आपण काहीतरी केलं पाहिजे. सयाजी डोळे उघडत नाहीये तो. सयाजी डोळे उघड. सयाजी डोळे उघड. काय झालंय? अभि सयाजीला लागला. अभिदा मी ढकललं सयाजीला. राग आला होता मला त्याच्या डोक्याला जास्त लागलंय त्याला. रक्त येते. त्याला आधी आत घेऊन जाऊ आपण. सुशल्या दार उघड. का त्रास देताय मला? सुशल्या दार उघड. त्याला आत घ्या आधी. काही झालेलं नसणार आहे त्याला. नाटक आहे ती त्याची सगळी नाटकं. मी चांगलं ओळखलंय त्याला.
काळजी करायला तुम्ही सगळे आहात ना, मग घ्या ना त्याची काळजी. मला काय त्रास देताय? सुषमा नको करू, रक्त येतोय. सुशल्या 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 काय चाललंय? सयाजी काय झालं? सुषमा रक्त येतोय, लागलं त्याला. कसं लागलं तुला? या घरात काही चांगलं होणारच नाहीये का? हे सगळं ना तुझ्यामुळे होतंय. तू आहेस ना म्हणून काहीच चांगलं होत नाही, सगळं तुझ्यामुळे होतंय. सयाजी उगाच आता दोष नको देत बसू. त्याला हळद लावायला पाहिजे. मी आणते हळद. हळू तू बाजूला, मी घेऊन जातो. थांब इकडे. कुठे चाललीस तू? हा सुषमा ते सयाजीला काय काय सयाजी? काय नातं आहे तुझं सयाजीशी? सांग ना. मी आहे ना त्याची बायको, त्याची काळजी घ्यायला. तू का घेतेस? हा, तू माझ्या नवऱ्याची काळजी घ्यायची काही गरज नाहीये. सयाजी डोळे उघड, डोळे उघड. सयाजी सयाजी हे बघ, थोडं लागलंय तुला, जरा त्रास होईल, पण हळद लावली ना की बरं वाटेल तुला, रक्त थांबेल. काय रे सयाजी, काय अवस्था केलंस? बघवत नाही माका. आधी कसा छाती काढून रुबाबात चालायचं. मला काही झालं नाही. ए सयाजी थांब 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 ना, उठू नको, आराम कर जरा. मला काय हे बघ, आपण सगळं नंतर बोल, रक्त थांबू दे फक्त. पूर्वा या काय हळद कित्याक होया? अगो तुझ्याशी बोलतोय मी, कोणा काय लागला काय? अगो काहीतरी बोल. अजून राग गेलो नाही काय माझ्यावरचो? अगो एवढा तुका समजावले तरी तुझा आपला तास. तुका कळत नाही काय? काय चालला तुझा? काय जातस? आई, तुझ्याशी मी नंतर बोलते, सगळं सांगते तुला, पण आत्ता जाऊ दे. पूर्वा वर गेला म्हणजे आणखी खय जाणार हा? काय रे माझ्या लेकीवर काय लिंबू फिरवला ना देवाक माहिती. हेचो काहीतरी बंदोबस्त करू कस पाहिजे. अगं काय इथे उभी राहून स्वतःचा वेळ वाया घालवतेस? त्यापेक्षा जा बघ, कुणाच्या नजरेत मोठे होण्याची संधी मिळते की बघ जा. किंवा तुझ्यामुळे हे सगळं काही घडलंय ना, त्याच्यावर पांघरून कसं घालायचं याचा विचार कर ना. जा. सुषमा यावेळी नको बोलू असं. यावेळी म्हणजे? यावेळी कुठला मोठा डोंगर कोसळलाय सांग ना. अगं माझ्या नवऱ्याला लागलंय, तुला काय एवढी काळजी वाटतीये? बोल. घ्या आली तुझी समर्थक आली. काही झालं तरी ही तुझ्या पाठीशी उभी राहणारच ना. पूर्वा, तुझ्या आयुष्याचं भलं करून घेण्याच्या नादात ना हिचं ऐकून स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करशील तू. पूर्वा हळद आण लवकर. सांग काय करायचंय? काय करायचंय तुला इथे थांबून? सयाजीची काळजी घेणार आहेस म्हणजे सगळ्या लोकांच्या समोर तू मोठी होशील हो ना, की सयाजीला हे भासून देणार आहेस की त्याची बायको माझ्यापेक्षा तुला त्याची जास्त काळजी आहे. आणि तो अभिराम आहेच, त्याला पण हेच वाटणार आहे माझी बायको किती चांगली आहे, माझी बायको सगळ्या लोकांसाठी काय काय करते. पण नाही, मी तुला हात नाही जाऊ देणार आहे, कळलं ना. कावेरी, तुझ्या समोर हात जोडते ग. माझ्या नवऱ्यापासून लांब राहा, त्याचा पाठलाग सोड. तुम्ही काढा झोपा. एक तर त्या का खूळ लागला, नाही तर माका खुळा करणार हा. काय झालं आता? घरात काय चाललं आता बघतास ना, त्याच्यात तुमचा चेडू
त्यांना काय केलं ना आता? अहो सगळा मुसळणा केरात जाता असं वाटत. मगाशी त्या काही एवढा समजावलं पण नाही, उपड्या गड्यावर पाणी. त्या पूर्वाक नको ते उठा ठेवी करूची काय गरज हा? गेल्यावर किती धड सांगित तर नाही विचारल्यावर. किती समजवते का, पण त्या काकी वांगडच जाणार. कावेरीचे खरे रंग कळले ना त्याका पण बराबर कळतला. आणि एकदा काही दोघात फूट पडली ना की बघा हळूहळू ना पूर्वाच्या डोक्यातले लग्नाचे विचार पण जातील. अभिदा, खरं तर ही वेळ नाही आहे काही विचारण्याची, पण तरीही एक विचारू. काय ग? मला खूप राग आलाय या माणसाचा. जे काही घडलंय ना ते डोळ्यासमोरून जात नाहीये माझ्या. आणि एवढं सगळं असूनही तू किती काळजी घेतोय सर त्याची. आयुष्यभर दुःख सहन करून सगळ्यांसाठी झिजणाऱ्या आईचे संस्कार आहेत माझ्यावर. याची काही चूक नाही आहे पूर्वा. अभिदा, हे बघ, मला माहिती आहे सुशल्याचा नवरा आहे, पण याचा अर्थ वाईटच असला पाहिजे असं नाहीये ना. अभिदा, अरे तुझा कावेरी काकीवर विश्वास असणं अगदीच समजू शकते मी, पण या सयाजीवर विश्वास ठेवून तू चूक तर करत नाहीयेस ना. पूर्वा, दिसतं तसं नसतं सगळं. कावेरीवर माझा प्रचंड विश्वास आहे. सयाजी पण चांगला आहे पूर्वा, फक्त त्याचा चांगुलपणा आपल्याला दिसत नाही किंवा आपण सहजपणे दुर्लक्ष करतो. त्या दिवशी नाही का तुला आणि विनयला याने पाहिलं होतं सोबत. सगळ्यांना सांगितलं असतं त्याने इथे येऊन, पण त्याने नाही सांगितलं. सुशल्याचा नवरा असून याच्यात माणुसकी अजूनही बाकी आहे. पूर्वा, ज्या गोष्टी घडल्या ना खूप विचित्र घडल्या. मला पण खूप त्रास झाला, पण ज्या घटना घडल्यात त्याला कारण पण तेवढीच आहेत ना. आणि आपण किती प्रयत्न केला ना टाळायचं, नाही टाळू शकत ना. सयाजी खूपदा बोललाय माझ्याशी. त्याच्या बोलण्यातून कधीच खोटारडेपणा मला दिसला नाही. तर आपला दृष्टिकोन आपण बदलायला हवा. कावेरीवर एकदा संशय घेऊन मी खूप मोठी चूक केली, परत नाही करणार. तुला काय आणि कसं समजवू म्हणजे तू इथून निघून जाशील ग? सरळ बोललेलं तुला कळत नाही का? आज मी माणुसकी म्हणून जाते. ए, तुझी माणुसकी ना तुझ्याकडे ठेव, कळलं ना? मला नको दाखवू तुझा चांगुलपणा. तुझा चांगुलपणा काय आहे ना तो मी चांगलाच ओळखला या घरात. बाकी कोणालाच कळलेलं नाहीये. अशी नाही ऐकणार. चल निघ निघ. चष्मा ऐकलं सोड. सुषमा, अगं एखाद्यावर आरोप करण्याआधी ना तिला नीट समजून घे. नायकांच्या घरची सून आहे ती. दुसऱ्यांच्या भल्यासाठी ना सगळं काही करते, पण तिला फक्त यातना सहन करायला लागतात ग. घरात कुणाला काही झालं ना तरी धावत येणारी कावेरी काकी असते. तू एवढं वाईट बोलतेस तिला, एवढं वाईट वागतेस तिच्याशी, पण ती तुझ्याशी वाईट वागणं तर सोड, वाईट बोलतही नाही का तुझ्याबद्दल. तुला होणारा त्रास ना तिला कळतोय, पण तू फक्त तिला कसा त्रास होईल ना ह्याचाच विचार करत असतेस. पूर्वा, मला हा उपदेश देण्यापेक्षा ना स्वतःच्या आयुष्याचं पुढे काय होणार आहे ना याचा विचार कर. मी काकी, थोड्या वेळासाठी का होईना पण मी
मी तुझ्याबद्दल चुकीचा विचार केला ग. माझ्यासाठी तिने इतकं सगळं केलंय, तिच्याबद्दल मी असा विचार कसा काय करू शकते ना. काकी मला माफ कर, करशील ना मला माफ? कावेरी आणि पूर्वामध्ये फूट पाडशील गो, पण अभिराम कसा समजावशील? अभिराम भाऊजींका सयाजी प्रकरणातून आणि कायरीच्या खुळातून येळ गावत तेव्हा पूर्वाच्या लग्नाचा बघती ना. हो बघेलच, कारण अभिदा त्याच्या निर्णयावर ठाम आहे. कावेरी काकीवरही त्याचा पूर्ण विश्वास आहे. म्हणूनच तर त्यांनी सयाजीला पण समजून घेतलंय. त्यामुळे आता माझं लग्न होणार, आणि तेही तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने होणार.